दिनांक 17 फेब्रुवारीला पहाटे केरळ राज्यातील अडूर येथून निघून स्वामी अय्यप्पनच्या शबरीमला मंदिरात दर्शन घेऊन प्रवासाची सुरुवात केली। पुढे चेंगनूर येथून प्रशांतला सोबत घेऊन मी दुपारी कोचीमध्ये पोहोचलो। तिथेही एक चाहता भेटलाच। कोची एअरपोर्टवरून दुपारच्या फ्लाईटने मी मुंबईला आलो। तिथे एपीआय गिरीश चव्हाण साहेबांकडे मुक्कामी थांबून 18 फेब्रुवारीला सकाळी आम्ही मंत्रालयाकडे प्रस्थान केलं। राज्याच्या सर्वोच्च प्रशासकीय इमारतीचा एक एक मजला पार करत आम्ही 6व्या मजल्यावरील परिषद सभागृहाकडे निघालो। सभागृह अधिकाऱ्यांच्या गर्दीनं तुडुंब भरून गेलं होतं। प्रारंभीला महाराजांना वंदन करून मी सत्कार स्वीकारला आणि इंग्रज साहेबांच्या प्रस्ताविकेनंतर मी बोलण्यास उभारलो। आयुष्यात काही ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळतात, त्यापैकीच हा एक। 1.5 तासाच्या माझ्या लोकव्याख्यानातून शिवकालीन प्रशासन समजून सांगताना शिवशाहीतला आणि लोकशाहीतला फरक स्पष्ट केला। शिवचरित्राबद्दलचे माझे वास्तववादी विचार ऐकून साहेब लोकांच्या टाळ्यांनी सभागृह दणाणून गेलं। आज मंत्रालयाची कॅबिनेट असताना सुद्धा काहींनी अक्षरशः मधल्या पॅसेजमध्ये भुईवर बसून तर काहींनी उभा राहून व्याख्यान ऐकले। मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उदंड प्रतिसाद आणि उत्साह पाहून मी भारावून गेलो। लोकव्याख्यान संपल्यानंतर जाधव साहेब, जोंधळे साहेब यांसह अनेक अधिकारी वर्गाच्या प्रतिक्रिया ऐकून मी समृद्ध झालो। पुढे फोटोंचा सिलसिला इथेही बराच वेळ सुरू राहिला। व्याख्याने तर होतच राहतील हो, पण आज मंत्रालय गाजवल्याने मिळालेला आत्मविश्वास माझं प्रबोधन साम्राज्य वाढवण्यास मैलाचा दगड ठरेल याचा अभिमान वाटतोय। मला निमंत्रित केल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती मंत्रालय यांचे समुद्रा एवढे आभार।